भडगाव तालुक्यातील कसगाव येथील भडगाव ते कसगाव मार्गावरील कसगाव शिवारात असलेल्या वसंत अमृतकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान याबाबत अमृतकर यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत या घटनेबाबत पुढील तपासाला सुरुवात केली आहे। भडगाव पोलीस स्टेशनचे पीआय सुशील सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशील सोनवणे आणि इतर कर्मचारी करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव। गेल्या काही दिवसांपूर्वी इतिहासकार राहुल सोलापूरकर यांना छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। राहुल सोलापूरकरवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिवसागणिक जोर धरती आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान राहुल सोलापूरकर विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोस्टर फाडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश पहाले, महिला आघाडी शहर प्रमुख रेखा साळुंके, युवा महानगर प्रमुख योगेश पराठे, सागर धिवरे, राजू चौधरी, पंकज चौधरी, कपिल दामोदर, प्रतीक शिंदे, प्रसाद महाले, शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड, योगेश चौधरी, अमित खंडेलवाल, केतन जाधव, अनिल ठाकूर, राज कालिदास, दासभाऊ महाले, राहुल ठाकूर, राकेश नगराळे, ईश्वर गोसावी, सोनाली सोनवणे, सुरेखा महाजन, चित्रा हिंगोने, प्रज्ञा भदाने, मीनाक्षी सोनवणे, कल्पना बच्चाव, संगीता पाटील, शिवा चत्रे आदी शिवसेना ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना, महिला सेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राज्यासह धुळे जिल्ह्यात देखील 10वी-12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे। या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून प्रशासनाकडून परीक्षा केंद्राबाहेर ड्रोन कॅमेरा आणि परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांना झूम ॲपच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले। मात्र झूम ॲप हे चीनी बनावटीचं ॲप असल्यानं असुरक्षित असून यामुळे विद्यार्थी आणि केंद्र परीक्षकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय असा आरोप करत हा निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। तर राज्यातील इतर विद्यार्थ्यांना आणि धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का, अन्यायकारक आणि जाचक हा निर्णय विद्यार्थ्यांवर का लादला जातोय असे एक ना अनेक प्रश्न यावेळी ठाकरे गट पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपस्थित करण्यात आले। परीक्षांमध्ये ज्या काही जाचकाठी या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे, जिल्हा परिषदेचे सीओ नरवडे साहेबा यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे, अचानक झूम ॲपद्वारे 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा चालू आहे त्या ठिकाणी शिक्षकांना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला जातो आहे आणि मुलांनाही त्या ठिकाणी त्रास होतो आहे। शिक्षकांचा मोबाईल, त्यांचं नेट आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी अचानक बोललं जातं, अरे तो बघ तो मुलगा तिकडे काय करतोय, बाकीच्या मुलांचा डिस्टर्ब होतं त्या ठिकाणी। जर यांना हा निर्णयच घ्यायचा होता, कॅमेरामध्ये जर कधी यांना पेपर लिहायचे होते तर यांनी 1 वर्ष पहिले मुलांना सांगायला पाहिलं होतं। आणि हा एकदम जो चीनी ॲप आणून यांनी अचानक हा फक्त महाराष्ट्रामध्ये धुळे शहर दिसला का यांना, धुळे शहराच्या व्यतिरिक्त यांना इतर शहरामध्ये हा निर्णय का घेतला नाही यांनी, तर अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे। आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषद सीओ आणि कलेक्टर साहेबांनी
आत्ताच्या आत्ता झूम ॲपचा जो निर्णय घेतलेला आहे 10वी-12वीच्या मुलांसाठी, तो आत्ताच्या आत्ता यांनी बंद करावा, अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा आपलं सीओना जे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना आता निवेदन देण्यात आलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर हुशार विद्यार्थी त्या ठिकाणी डिस्टर्ब होत आहेत, त्याचा परिणाम संपूर्ण वर्गाच्या त्या मानसिकतेवरती त्या ठिकाणी पडतोय. त्याच्यामुळे चांगले विद्यार्थी तसेच मध्यम विद्यार्थी जे आहेत यांचे अनेक पेपरचे त्यांना पेपर्स पूर्ण करता त्या ठिकाणी आलेले नाही आहेत. तर या संदर्भामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदेचे CEO यांची भेट घेतली आणि हे कॉपीमुक्त अभियान प्राथमिक स्वरूपामध्ये ठराविक केंद्रांवरती राबवण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि या अभियानाचा जास्त भाऊ शासनाने करू नये, जेणेकरून या ठिकाणी शिक्षक पण घाबरलेले आहेत, पालक पण घाबरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. ती भावना यांनी घालवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासनाला जबाबदार धरत प्रशासनाविरोधात आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील भुजल कॉलनी या ठिकाणी एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अजय पाईप फॅक्टरी जवळील भुजल कॉलनी या ठिकाणी यशवंत नाईक हे सेवानिवृत्त शिक्षक राहतात. बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास नाईक हे आपल्या शेतात काही कामानिमित्त गेले असताना यावेळी संधी साधत काही चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील जवळपास 1 लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यशवंत नाईक यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांसोबत दाखल होत तपास सूत्र हाती घेतली. यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्येश यशवंत नाईक, राहणार भुजल कॉलनी, प्लॉट नंबर 15, देवपूर, धुळे. तर सुमारे दुपारी 2 वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या दरम्यान घरफोडी झाली. आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात चोरी झाली. तर सुमारे माझे वडील 4 वाजून 5 मिनिटांनी आल्यास त्यांनी ती चोरी बघितली झालेली आणि कॉलनी वगैरे सगळ्या एरियात गोळा झाला. पोलीस प्रशासनाला कळवलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ते लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील. सुमारे आमची नियर अबाउट 1 लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि 5 ते 7 तोळे सोनं गेलेली आहे. दरम्यान या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि देवपूर पोलिसांच्या पथकाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. धुळे शहरामध्ये सध्या चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं नागरिकांनी देखील खबरदारी बाळगण्याचं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.